बुद्ध, महात्मा बसवण्णा, संत रोहिदास महाराज, संत कबीर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, माता अहिल्या, माता सावित्री, माता रमाई, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, आज ज्या महामानवाची जयंती आहे असे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवाच्या विचारांना मी त्रिवार अभिवादन करते। आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्त्री सशक्तीकरण या विषयावर विचार करणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय घटनेचे शिल्पकार नव्हते तर एक महान समाज सुधारक होते। त्यांनी अन्याय, विषमता आणि भेदभाव या विरुद्ध आयुष्यभर लढा दिला। विशेषतः महिलांच्या हक्कासाठी मोठे कार्य केले। त्या काळात महिलांना शिकण्याची कमी संधी होती, त्यांना समाजात समान स्थान नव्हते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या परिस्थितीला आव्हान दिले। त्यांना ठाम विश्वास होते की महिला शिक्षित झाली तर संपूर्ण समाज प्रगत होतो। त्यांनी महिलांना शिक्षण घेण्यास, स्वावलंबी होण्यास आणि स्वतःच्या हक्कासाठी उभे राहण्यास प्रोत्साहित केले। त्यांचा प्रसिद्ध विचार आहे, I measure the progress of the community by the degree of progress which women have achieved. म्हणजे महिलांच्या प्रगतीच्या प्रमाणातून मी त्या समाजाच्या प्रगतीचा मोजमाप करतो। यातून त्यांना महिलांविषयी आदराची आणि विश्वासाची जाणीव होते। भारतीय संविधान लिहिताना त्यांनी महिलांना स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार दिला। त्यांनी महिलांना मतदानाचे अधिकार दिले, त्यामुळे महिलांना देशाच्या विकासात सहभाग मिळाला। त्यांनी हिंदू कोड बिल मांडून महिलांच्या हक्कासाठी ऐतिहासिक पाऊल उचलला। त्या कोड बिल मध्ये महिलांना वारसा हक्क, मालमत्तेवरील हक्क आणि घटस्फोटामध्ये अधिकार, पूर्णविवाहामध्ये अधिकार मिळण्याचा प्रयत्न होता। त्या काळात हा क्रांतिकारी विचार होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संदेश आज पण तितकेच महत्त्वाचे आहे। आजही काही ठिकाणी महिलांना अन्याय, भेदभाव आणि हिंसाचाराचा सामना करावा लागतो। महिला सशक्तीकरण म्हणजे फक्त शिक्षण नव्हे तर आर्थिक स्वावलंबन, आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील होय। प्रत्येक महिलाला तिचे हक्क मिळाले पाहिजे आणि तिला स्वतःच्या हक्कासाठी लढले पाहिजे। आज आपण ठरवूया की आज आपण महिलांचा आदर करू, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊ आणि त्यांच्या होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवू। शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश लक्षात ठेवूया। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। स्त्रियांचा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान, स्त्रीची प्रगती म्हणजे राष्ट्राची प्रगती। धन्यवाद।